काल दवाखान्यात रुग्ण तपासणी करत असताना एक रुग्ण अत्यंत दीन चेहऱ्याने दाखल झाली. तपासणी केल्यावर तिने सांगितलं की तिला रोज 10 ते 15 वेळा मलप्रवृत्ती होते. द्रवस्वरूपी रक्तमिश्रित अशी मलप्रवृत्ती, आणि तीही गेल्या 3-4 वर्षांपासून. मग तिचा सगळा इतिहास घेतला. रुग्णांचे बरेचसे आजार त्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि राहणीमानाच्या सवयी यांच्यावर अवलंबून असल्याने त्यांची चौकशी केली. आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं. निरामिष साधं जेवण, जागरणाची सवय नाही, हॉटेलचं खाणं नाही. मग हा त्रास तिला का व्हावा? मग विचारलं की काही मानसिक धक्का बसलाय का? हा प्रश्न विचारता क्षणी ती काही वेळ थांबली आणि मग अक्षरशः धरण फुटावं तशी रडू लागली. तिचा तो पहिला भर ओसरू दिला. थोड्या वेळानं शांत झाल्यावर तिने आपल्या पतिनिधनाची वार्ता सांगितली. अकस्मात कोसळलेल्या या आपत्तीनंतर 2-3 महिन्यांतच तिला ही अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाची दुर्धर व्याधी जडली होती. सततच्या अतीव शोकामुळे जठराग्नीवर परिणाम होऊन झालेली ही व्याधी. उपचारांमध्ये अर्थातच अग्निविकृती दूर करण्यासोबतच सांत्वना आणि जीवनातल्या जमेच्या बाजूंची जाणीव या बाबींचा समावेश केला आहे. या रुग्णाला यथावकाश बरं वाटेल, पुन्हा आनंदाने जीवन जगण्याची उमेद तिला मिळेल, ती पूर्ण रोगमुक्तही होईल. पण या केसनं आयुष्यातल्या एका महत्वाच्या सिद्धांतावर नक्कीच प्रकाश पाडला. मन चंगा तो कटौती में गंगा. मन जर प्रसन्न असेल तर शरीरही प्रसन्न राहील आणि आयुष्य आरोग्ययुक्त असेल. मनशांतीची, मानसिक आरोग्याची किंवा मनावरच्या तणावांची परिणती मनस्वास्थ्य किंवा मनाचे व्याधी यांच्यामध्ये होते हे तर पटेल असंच आहे. किंबहुना हे आपण नेहमीच बघतो की कुठल्या तरी भावनिक धक्क्याचा परिणाम म्हणून व्यक्तीला वेड लागतं. पण मनाच्या आरोग्याचा शरीराशी संबंध आहे? अर्थातच. मित्रांनो, मन हे शरीराच्या आरोग्याचे एक प्रमुख कारण आहे. मन कुठं असतं? आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मन मस्तिष्कामध्ये किंवा मेंदूमध्ये असतं. अगदी गर्भावस्थेपासून मन आपलं कार्य करत असतं. म्हणूनच प्रसन्न संगीत ऐकलं की 5-6 महिन्यांचा गर्भ हातपाय डोलावतो. जन्मानंतरही माणसाच्या शरीरक्रिया मनावर अवलंबून असतात. तुम्ही अनुभवलं असेलच की एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं किंवा भीती वाटली की अगदी सीदंती मम गात्राणी अशी अवस्था होते. परीक्षेच्या काळातली किंवा इंटरव्ह्यू देतानाची तुमची अवस्था आठवून बघा. भीतीने तोंडाला कोरड पडते, हातापायाला घाम येतो, श्वासगती वाढते, हातपाय कापू लागतात, पोटात गोळा येतो, छातीत धडधडू लागतं. अहो, काही जणांना तर लघुशंका सुद्धा होते. म्हणजे परीक्षकाने विचारलेल्या दीर्घशंकेची परिणती यांच्या लघुशंकेत. असो, सांगायचं काय की तुमची मानसिक परिस्थिती दोलायमान झाली म्हणजेच तुम्ही मानसिक तणावाखाली आलात किंवा आजकालच्या भाषेत स्ट्रेस्ड झालात की तुमची अगदी पूर्ण वाट लागते. का बरं? असं का होतं? स्ट्रेस इतका वाईट आहे का? आणि या क्षणिक तणावामुळे जर एवढा सार्वदेहिक परिणाम होतो तर सततच्या तणावामुळे केवढे भयंकर व्याधी होतील. हो, खरंय, सततच्या मानसिक तणावामुळे भयानक व्याधी होतातच. नावं ऐकायचेत का? बरं, ॲसिड पेप्टिक डिसऑर्डर म्हणजे अम्लपित्त, परिणामशूल यासारखे अन्नवाह स्रोतसाचे व्याधी, अस्थमा म्हणजे दमा किंवा श्वासव्याधी, सोरियासिस किंवा किटिबकुष्ठ, न्यूरोडर्माटायटिस किंवा वातज कुष्ठ आणि त्यासारखे त्वचेचे विकार, प्रवाहिका, रक्तातिसार यासारखे पुरुषवह स्रोतसाचे विकार म्हणजेच अल्सरेटिव्ह कोलायटिस वगैरे वगैरे, हृदशूल किंवा वातज हृदरोग, करोनरी आर्टरी डिसीज, हाय ब्लड प्रेशर, प्रमेह, मधुमेह किंवा डायबिटीस, मायग्रेन किंवा अर्धावभेदक, अर्धशिशी, अग्निमांद्य, थायरॉइड ग्रंथीचे हार्मोन्स आणि इतरही स्त्री प्रजनन अंगांशी संबंधित हार्मोन्स त्यांचे विकार, मूल न होणं, षंढत्व, नपुंसकत्व, पांडुरोग म्हणजे ॲनिमिया, क्रॉनिक फटिग सिंड्रोम असे कितीतरी. ही यादी खूपच मोठी आहे, पण या सर्वांच्या मुळांशी कारण एकच, मानसिक तणाव. या तणावामुळे होतं काय की आपल्या शरीरातली ऊर्जा खूप जास्त प्रमाणात वापरली जाते आणि त्याच्या परिणामी दौर्बल्य येतं. सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम नावाची एक मज्जासंस्था आपल्या शरीरात असते. तिचं कार्य वाढतं आणि मग सर्व प्रकारचे व्याधी निर्माण होतात. मुळात आपल्या शरीरातली चैतन्य शक्ती किंवा प्राणशक्ती ही मनामुळे अभिव्यक्त होते. मन जर नसेल तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय काम करत नाहीत. मग प्राणशक्ती सर्व शरीरापर्यंत पोचायची कशी? शरीरातल्या प्रत्येक पेशीला जगायला जर प्राणशक्ती हवी तर ती त्या पेशीपर्यंत पोचायला मनही हवं.
मन सदोदित वायूच्या माध्यमातून सर्वत्र फिरत असतं. म्हणूनच योगामध्ये वायूचा निरोध केला की मनाचा निरोध असं तत्व आहे. पण जेव्हा मनाचं प्रसन्नत्व कमी होतं, ते अस्वस्थ होतं, तेव्हा निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ही जीवनशक्ती पोचवण्याचं कार्य पूर्ण पार पडत नाही. आणि ही स्थिती जर वारंवार उद्भवू लागली तर मग विकार निर्माण होतात. आता यावर उपाय काय? सोपं आहे. मनात तणाव निर्माण होऊ द्यायचा नाही. सांगणं सोपं आहे, पण करणं खूपच कठीण. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, कर्मण्येवाधिकार असते असं म्हणा. सगळी कामं भगवंताला व्हा, म्हणजे सुखाचाही उपभोग घेऊ नका आणि दुःखामुळे वाईट वाटून घेऊ नका. पण असं शक्य आहे का? कठीण आहे, पण अशक्य नाही. निदान काही मर्यादेपर्यंत तरी अशा प्रकारचं निस्संगत्व, आधुनिक भाषेत ज्याला म्हणतात लव्ह युअर जॉब नॉट युअर कंपनी, शक्य आहे. कसं आणायचं हे निर्लेपत्व? योगाचा वापर करून. प्राणायाम, योगासनं, योगनिद्रा, ध्यान यांचा वापर सुयोग्य सुशिक्षित पद्धतीने करायला हवा. पण त्याचबरोबर आचार रसायनाचा अंगीकारही व्हावा. आचार रसायन म्हणजे काय? तर मर्यादेमध्ये राहून सुखाचा उपभोग घेणे. अति सर्वत्र वर्जयेत. अर्थात मर्यादांचा सुद्धा अतिरेक होऊ शकतो. छंदांमध्ये मत गुंतवावं. आपल्याला आवडणाऱ्या 10 गोष्टींची यादी करावी आणि आपल्या कपाटावर चिकटवून द्यावी आणि रोज त्यातली एक तरी गोष्ट करावी. मग ते बागकाम असेल, कॅरम खेळणं असेल किंवा आणखी काही. पण खाण्यापिण्यावर मात्र बंधनं हवीत. फळं, पालेभाज्या जास्त असावीत. मांसाहार कमी करावा. रोज 30 ते 40 मिनिटं शारीरिक व्यायाम करावा. कामावरचा ताण कामावरच ठेवावा आणि घरातला तणाव चपला घालताना विसरावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या जगात आलो ते कुठल्या तरी विशिष्ट हेतूनं. तो हेतू ओळखावा. तो ओळखण्यासाठी ईश्वर आपल्याला सूक्ष्म सूचना करत असतो. त्या समजून घ्याव्यात. ईश्वराने सहेतुक आपल्याला इथे पाठवलंय आणि जे काम आपण करतो ते ईश्वरासाठीच आहे एवढं जरी प्रतिक्षणी समजलं, सजगतेने समजलं तरी खूप आहे. हा थोडासा आध्यात्मिक उपाय वाटला तरी अजूनही काही प्रॅक्टिकल उपाय आहेत. सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे वेळेचं महत्त्व ओळखणं. वेळेचं योग्य नियोजन जर केलं तर खूपसे तणाव टाळता येतात. आणखी एक करून पाहण्यासारखा उपाय म्हणजे ज्या गोष्टी बदलवणं शक्य नाही त्या आहेत अशा स्वीकारणं. बऱ्याचदा त्या स्वीकारल्या की आपोआपच उपाय सापडतात. संकटातून संधी शोधणं हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. दारू, स्मोकिंग बंद करायचं. कॅफेन कमी घ्यायचं, म्हणजे कॉफी आहे, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, चॉकलेट्स आहेत. साखरेचा वापर कमी करायचा. खूप शांत झोप मिळावी असा प्रयत्न करायचा. हे उपाय अगदी उपयोगी पडतात. औषधांचा विचार करायचा झाला तर अँक्झिओलायटिक्स, अँटी डिप्रेसंट्स, सेडेटिव्स, बीटा ब्लॉकर्स यांचा वापर यामध्ये केला जातो. व्हॅलियम, लिब्रियम, प्रोझॅक, ल्युरॉक्स यासारखी नावं आपण ऐकली असतीलच. यासारखी किंवा अश्वगंधा, ब्राह्मी, जटामांसी अशी आयुर्वेदीय औषधं याकरता उपयोगी पडतात. अर्थात डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्यानेच. आयुर्वेदीय उपायांपैकी सर्वांग अभ्यंग किंवा सर्वांग स्वेदन यासारखे मसाजचे प्रकार आणि शिरोधारा हे केरळीय पंचकर्म उपयोगी पडतं. शिरोधारा या पंचकर्माचा वापर हा नॉन इन्व्हेसिव्ह आहे आणि मनस्सखा जो वायू त्याच्यावर कार्यकारी आहे, त्यामुळे हा अत्यंत उपयोगी उपाय ठरतो. शिरोधारा आणि अभ्यंग हे दोन्ही उपक्रम मानसिक तणावजन्य विकारांकरता वापरले जातात. सरतेशेवटी ताणतणाव आयुष्यात असणारच. त्यांचा वापर प्रगतीकरता कसा करून घ्यायचा, तणावापासून मुक्ती मिळवण्याकरता आहार, उपचार, औषधी आणि तंत्र यांचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपण प्रत्येकानं शिकलं पाहिजे. मर्यादेपर्यंत तणावच आपल्याला कार्यकारी बनवतो हे लक्षात ठेवलं की झालं.